आता म्हणे आता 11वा स्कंद आहे, हा 11वा स्कंद मुक्ती स्कंद म्हणून ओळखला जातो. आणि या 11व्या स्कंदात आपण बघितलं की काल थोडस मी विवरण सांगितलं होतं. सुरुवातीचे 5 जे अध्याय आहेत ना, ते वैराग्य, सत्संग, विवेक, भक्ती आणि तत्वज्ञान सांगितलंय. नंतरचे जे 24 अध्याय म्हणजे 6 पासून तर 29 पर्यंतचे, ह्याच्यामध्ये प्रकृतीच्या 24 तत्वांबद्दल प्रकृतीचे जे 24 तत्व आहे ना, त्याच्याबद्दल सांगितलं आहे. उद्धवाशी संवाद साधताना 24 तत्व कुठले, कसे आणि त्याच्याबद्दलचे उपाय सांगितले, त्याच्या निवृत्तीचे 24 प्रकारचे बंधन आहेत प्रकृतीचे, आणि त्या बंधनांपासून कशी निवृत्ती होऊ शकते हे सांगितलं आहे. आणि खरं म्हणजे ह्याला मुख्य स्कंद म्हणतात, कारण हा मुक्ती स्कंद आहे. आणि नंतरचे शेवटचे 2 अध्याय 30 आणि 31 हे जे आहे ना, ह्याच्यामध्ये ब्रह्ममुक्तीचा प्रसंग वर्णन केलेला आहे. आता खरं तर असं आहे की ह्या अध्यायामध्ये, ह्या स्कंदामध्ये, अध्यायामध्ये जसं भगवंताने काय केलंय, आपलं हे जे नाट्य आहे ना, ते संवरण केलंय. कसं लीला संवरण केली ह्या अध्यायामध्ये, ह्या स्कंदामध्ये. आता इथे म्हणे एखादा नट जसं नाट्य करतो आणि त्याचा त्याग, नाटक झालं की त्याचा त्याग होतो, त्याचप्रमाणे इथं श्रीकृष्ण आणि सगळे प्रमुख असे जे यदुवंशी होते ना, त्यांच्यामध्ये त्यांनी आपल्या वंशरूपी याचं नाटक केलं, नाट्यरूप केलं, आणि नाट्यरूपाचं नाट्य केलं, आणि मग नंतर त्याचा काय केला, त्याग पण करून टाकला. असा हा अध्याय आहे, असा हा स्कंद आहे. आणि खरं तर ह्याच्यामध्ये भगवंतांनी आपल्या लीला संवरण तर केलंच, एवढंच नाही तर आपल्या कुळाचा पण संहार करून टाकला. असं कसं, तर खरं तर म्हणे असं आहे की सगळ्या उपासना ज्या आहेत ना, आधी तर म्हणे पांडवांच्या मदतीने दुर्गुणांवरती विजय मिळवला, पांडवांना पण मदतीला घेतलं होतं. पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं त्यावेळेस सगळे जे राजाचा भार होता तो हलकाच झाला. आणि अशा तऱ्हेने इथे असं म्हणतात, ज्यावेळेस समाधी लावायची असते ना, आता मुक्तीचा प्रसंग आहे, चित्तवृत्ती ज्या आहेत ना त्या सगळ्या नष्ट झाल्या पाहिजे. आधी तर खरं तर असं आहे की त्यांनी फूट पाडली, फूट पाडून काय केलं, रजोगुणाने तमोगुणाला पळवून लावलं. नंतर मग तमोगुण गेल्यानंतर सत्वगुणाने रजोगुणाला पण पळवून दिलं, दाबून टाकलं. सत्वगुणाने रजोगुणाला काय सत्वगुण त्याच्यावरती प्रबळ झाला आणि रजोगुणाला त्यांनी काय केलं, दाबलं. आणि आता नंतर काय राहिला, फक्त सत्व. आता सत्वामध्ये पण त्यांनी काय केलं की फूट टाकली. कशी फूट टाकली, आता सत्वाच्या 2 वृत्ती झाल्या, एक शांत आणि एक अशांत वृत्ती. दया ही अशांत वृत्ती सांगितली, अहिंसा ही शांत वृत्ती. आता ह्या दोन्ही सात्विक आहे, पण या वृत्ती सुद्धा राहायला नाही पाहिजे. ज्या वेळेस आपल्याला स्वरूपामध्ये समाधीत जायचंय, स्वरूपात लावायचं, त्यावेळेस वृत्ती सुद्धा बाद होऊन जातात सगळ्यात शेवटी. तर मग त्याचप्रमाणे इथं काय केलं की दोन्ही वृत्तींना आपसात काय केलं, 2 वृत्तींना विभाग केले वृत्तींचे. आणि मग ह्या वृत्तींचे विभाग केल्यानंतर त्यांचा काय केला, ते म्हणे त्याचा पण परित्याग केला, संशयाचा परित्याग केला. आणि मग नंतर काय झालं, संशय पण संपला, वृत्ती पण संपल्या. मग आता निर्विषय बनवून टाकलं. 2 विभाग केल्यामुळे त्यांचा संशय गेला आणि त्याच्यामध्ये काय केलं, निर्विषय राहिले. अशा तऱ्हेने मुक्ती कधी, मुक्तीमध्ये काय होतं, तर म्हणे आपण ज्या परमात्मा स्वरूप कुठ असतं त्याच्याशी एकरूपता आहे, नाही का. मग तिथे वृत्ती पण नको. असं ह्या 11व्या स्कंदाचा विशेषता आहे ही मुक्ती स्कंद, आणि सगळ्यात मुख्य स्कंद असा मानला जातो. आणि म्हणूनच या 11व्या स्कंदावरती, फक्त एकट्या 11व्या स्कंदावरती एकनाथ महाराजांनी किती जास्त ओव्या लिहिल्या, कितीतरी हजार. आणि मग त्यालाच एकनाथी भागवत म्हटलं जातं. भागवत म्हणजे एकनाथी भागवत सगळं नाहीये, फक्त आणि फक्त ह्या 11व्या अध्यायावरची टीका आहे. 11व्या अध्यायावरती भाष्य असं म्हटलं तरी चालेल.
आज आपण आता त्याची सुरुवात करत आहोत. तर अथ श्रीमद ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणम एकादश स्कंदः अथ प्रथमोऽध्यायः. श्री बादरायणी उवाच कृत्वा दैत्यवधः कृष्णः स रामो यदुभिरुतः भुवो अवतारयत् भारम् जविष्टं जनयन् कलिम्. ये कोपिता सुबहु पाण्डुसुता स्वपत्नैः द्यूतहेलना कचग्रहणादिभिस्तान् कृत्वा निमित्तम् इतरेतरः समेतान् हत्वा नृपान् निरहरत क्षितिभारमीशः. भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य गुप्तैः स्वबाहुभिः अचिन्तयन् अप्रमेयः. मन्ये अवनेर्ननु गतोऽपि गतं हि भारम् यत् यादवं कुलमहो आविशय्यमास्ते. आता इथे म्हणतात की इथं बादरायणी उवाच म्हटलंय. बादरायणी म्हणजे बादरायणाचे मुलगा. बादरायणी, बादरायणाचे पुत्र बादरायणी. बादरायण कोण आहे? व्यास. व्यासांचं नाव बादरायण. तर मग अशा तऱ्हेने इथे हा प्रथम अध्याय जो आहे याच्यामध्ये ऋषींना, यदुवंशाला ऋषींचा शाप. आता भगवंताचीच ही करणी आहे सगळी, भगवंताचाच संकल्प आहे तो. व्यासनंदन शुकदेवजी म्हणजे बादरायण काय म्हटले की परीक्षिता, भगवान श्रीकृष्णांनी बलराम आणि अन्य सगळ्या यदुवंशांच्या बरोबर मिळून सगळ्या दैत्यांचा तर संहार केलाच, दैत्यांचा नाश केला. आणि कौरव आणि पांडव हे दोघांमध्ये पण काय झालं, युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये सगळेच काय झाले, मेलेत. म्हणे खर तर असं युद्ध झालं अतिशय भयानक, सगळ्यांना मारणारं, आणि अत्यंत प्रबळ असा कलह झाला, कलह उत्पन्न झाला. आणि त्यांच्यामध्ये युद्धामुळे पृथ्वीचा खूपसा भार उतरला. कारण सगळ्या जे अन्यायी राजे होते ज्याच्यामुळे पृथ्वीला भार झाला होता, असे राजे त्या युद्धामध्ये होते. दोन्ही सैन्यांकडनं लढणारे, कौरवांच्या इकडनं आणि कौरवांचा पण इथं नाश झाला. कौरवांनी कपटाने काय केलं, ये गोपिता सुबाहु पंडिसुता सपत्नी द्यूत हेलन. हेलन म्हणजे उपवास, हेळन करणं. म्हणजे कौरवांनी कपटाने काय केलं होतं की द्यूत खेळले होते. ते द्यूत म्हणजे काय, जुगार. आता वेगवेगळ्या प्रकारचे अपमान केले होते. एवढंच नाही तर द्यूतामध्ये त्यांना हरवलं, ते पण अन्यायाने, कपटाने. आणि द्रौपदीचे केस धरून त्यांनी तिला ओढत अत्याचार केले तिच्यावरती, ओढत आणलं, भर सभेत आणलं. आणि भर सभेत आणल्यानंतर पांडव अतिशय क्रोधित झाले, पण ते काही करू शकत नव्हते कारण ते दास झाले होते. आणि मग त्यांनी सगळ्यांसमोर द्रौपदीची विटंबना केली. पांडवांना निमित्त बनवून श्रीकृष्णांनी दोन्ही पक्षांना एकत्र केलं, वेगवेगळे राजे एकत्र आले आणि त्या राजांना मारवलं. अशा प्रकारे पृथ्वीचा भार हलका केला बर का. आणि अशा इथे म्हणत आहेत की आता हे झालं. आणि एकनाथी भागवतामध्ये पण खूप सुंदर म्हटलंय, अग्निदाने ठारदाने धनद्वारा अपहरणे खाला घालून मारणे शस्त्रपाणी वदार्थ अवज्ञानी हेळण दुरुक्तीने धर्मच्छळण हेची निमित्त सो कारण केले संपूर्ण श्रीकृष्णे. अशा तऱ्हेने म्हणतात की श्रीकृष्णाने निमित्त केलं हे सगळं निमित्त होतं. भगवंताच्या संकल्पनाने संकल्पाने सगळं काही होतं. त्याच्या एका इशाऱ्याने सगळं होत असतं. आणि म्हणे आता इथे अशा तऱ्हेने. आणि दुसरं काय केलं म्हणे, भूभार राजपृतानां यदुभिः निरस्य गुप्तैः स्वबाहुभिः अचिन्तयन् अप्रमेयः मन्ये अवनेः ननु गतो अपि अगतम् हि भारम यत् यादवं कुलम अहो
अविषह्यम आस्ते. आता म्हणे आपल्या बाहुबलाने भुजगोप्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय म्हटलंय, गुप्तही म्हणजे आपल्या स्वतःच्या बाहुबळाने सुरक्षित अशी ही द्वारका नगरी होती. बाकीच्या ठिकाणी ठीक आहे, बाकीच्या राजांना घेऊन त्यांनी लढवलं आणि ते मेले, त्यांना मारवलं. पण आपल्या बाहुबलाने सुरक्षित असलेल्या यदुवंशींद्वारे पृथ्वीला भार होईल. राजा आणि त्याच्या सेनेचा विनाशासाठी काय केलं त्यांनी, ज्ञानाचा सुद्धा कुठल्याही प्रमाणाने अप्रमेय, म्हणजे कुठल्याही प्रमाणांनी त्यांना दाखवू शकत नाही, किंवा कुठे त्यांना आपण आपला ज्ञानाचा विषय न होणाऱ्या श्रीकृष्णांनी विचार केला की लौकिक दृष्टीने पृथ्वीचा भार दूर झाल्यानंतर वस्तुतः माझ्या दृष्टीने अजून झालेला नाहीये भार. कारण म्हणे ज्यांच्यावर कोणीही विजय प्राप्त करू शकत नाही, कारण ते कोणाने सुरक्षित आहे, स्वतः भगवंताच्याकडनं सुरक्षित आहे ना. भगवंत ज्यांचं रक्षण करतो, देव तरी त्याला कोण मारेल. आणि तिथे सगळ्या देवता आहेत, देवता सुद्धा काय करू शकत नाही. देवतांनीच यदुवंशामध्ये अवतार ग्रहण केलेला. मग यदुवंशामुळे पृथ्वीवरती अजूनपर्यंत आहे. आणि अशा ह्या पृथ्वीवरती असलेल्या ह्याला कसं काय करायचं. यदुवंशी कोणावरती आश्रित आहे, भगवंतावरती. त्याच्याबद्दल पण अतिशय सुंदर ओव्या लिहिल्या आहेत एकनाथांनी. म्हणे अग्नी कर्पूर खाऊनी वाढे, कर्पुरांती अग्निही उडे, तैसे यादवांचे अति गाढे, आले रोकडे निदान, केळी फळे तव वाढे वाढी, फळ पाके माळी झाड तोडी, तैशी यादव कुळांची शिग गाढी, चढे रोकडी मरणार्थ. म्हणजे जसं आता केळ आहे ना, झाड तो आधी माळीच वाढवतो, त्याला केळ लागतात, केळाचं झाडाने केळी झाल्यानंतर केळी तोडून झाले, केळी पिकली की तेच झाड तोडून टाकतो तो. त्याचप्रमाणे जसं म्हणे कापूर आहे ना, कापूरमध्ये अग्नी लावतात, कापरातच अग्नी, कर्पूर आरती करतो आपण त्यावेळेस कापरातच अग्नी असतो. पण तो अग्नी काय करतो, तो वाढतो वाढतो पूर्ण पेटवतो आणि त्या कापरालाच खाऊन टाकतो, है ना. तोच त्याच्यामध्ये राहत नाही त्याचं अस्तित्व. त्याचप्रमाणे हे यादवांचं प्रस्थ वाढलं होतं. आणि यादव हे भगवंत यदुवंश माझ्या आश्रित आहे, आणि हे सगळे माझ्या आश्रित असल्यामुळे अन्य देवता सुद्धा यांच्यावरती विजय मिळवू शकत नाही, कोणी यांना पराजित करू शकणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जसं बांबूचं वन असतं, तर बांबूच्या वनामध्ये काय होतं, ते बांबू एकमेकांना घासले जातात, वाऱ्याने घर्षण होतं, आणि त्यांच्या एकमेकांच्या घर्षणानेच अग्नी उत्पन्न होतं आणि त्या पूर्ण बनाला आग लागते आणि ते जळून खाक होतं. त्याचप्रमाणे यदुवंशामध्ये पण परस्पर कलह करून मी शांती प्राप्त करेल आणि त्याच्यानंतर मी माझ्या धामाला जाईल, असा संकल्प भगवंतांनी केला. आणि ते सत्य संकल्प आहेत, त्यामुळे तो पूर्ण होणारच. आणि आता अशा तऱ्हेने हे राजा भगवान सर्व शक्तिमान सत्य संकल्प आहेत, त्यांनी अशा प्रकारे मनात निश्चय केला आणि ब्राह्मणाच्या शापाचा निमित्त करून, बहाणा करून आपल्या वंशाचा संहार केला. आणि सगळ्यांना समेटून, सगळ्यांना हे करून ते काय केले, सामावून परमधामाला निघून गेले. परमधामाला निघून गेले. परीक्षिता, एवं व्यवसितो राजन सत्य संकल्प ईश्वर, शाप व्याजेन विप्राणाम संजौज्ञे स्वकुलम विभुः, स्वमूर्त्यालोकलावण्य निर्मुक्त्यालोचनं नृणाम्, गीर्भिस्ता स्मरतां चित्तम पदैस्तानीक्षतां क्रियाः. म्हणजे भगवंतांनी अशा तऱ्हेने संकल्प केला आणि त्यांनी काय केलं, स्वतः पण सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना समेटून, सगळ्यांचा कार्यभाग विकून मग ते वरती म्हणजे आपल्या धामाला गेले. परीक्षिता, भगवंताची ही जी मूर्ती आहे ना, ही त्रिलोकाच्या सौंदर्याचा तिरस्कार करणारी आहे. म्हणजे काय की त्रैलोक्यामध्ये त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर त्रैलोक्यामध्ये लक्ष सुद्धा जात नाही. त्रैलोक्यामध्ये असं सौंदर्य नाहीच आहे मुळी. त्यांचं इतकं सौंदर्य आहे, माधुर्य आहे, त्यांचे नेत्र ते असे आहेत, त्यांचे डोळे की ते आपल्याला आकर्षित करणारे आहे. आणि स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनम नृणाम, म्हणजे त्यांचं सौंदर्य असं आहे की ते सगळ्यांना आकर्षित करणार आहे. त्यांचे डोळे असे की ते सगळ्यांना डोळे असे डोळ्यांनी बघितले एक नजर म्हणजे एक तिरकी जरी नजर त्यांची पडली तरी सुद्धा सगळे तिच्यात खेचले जातात, आकर्षित होतात. त्यांची वाणी अशी आहे की ते मधुर असे उपदेश देतात, दिव्याती दिव्य अशी वाणी आहे.
म्हणे गीता सुगीता कर्तव्या या स्वयं पद्मनाभस्य मुखारविंदात विनिसृता, त्यांच्या स्वतःच्या मुखात नाही आली असं गीतेच्या वेळेस म्हटलंय, मुखारविंदात विनिसृता. त्याचप्रमाणे त्यांची अशी उपदेश देणारी वाणी अशी दिव्य आहे. त्यांचं जर स्मरण केलं तर चित्त कसं होतं, चित्त काय होतं की जणू काही त्याच्यामध्ये डुंबून जातं. आपण म्हणतो ना चित्त चोर, चित्तच चोरून घेतले, आपलं हृदय चोरून घेणारे असे ते आहेत. त्यांचे चरणकमल त्रिलोकामध्ये सुंदर आहेत. त्यांचं एक एक चरण चिन्हाचं दर्शन सुद्धा त्या त्यांचे पावलं उमटले, त्यांचं दर्शन गोपिकांनी काय केलं होतं, त्यांना शोधलं. कधी? रासलीलेच्या वेळेस, गोपी गीतेच्या आधी ज्यावेळेस भगवंत त्यांना सोडून गेले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या चरणचिन्ह शोधत 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 कुठे गेले ते पाहिलं नाही. आणि मग त्या खूप व्याकुळ होऊन त्याच्यासाठी त्यांना आळवायला लागल्या. म्हणे यच्छेद्य कीर्तिम सुश्लोकाम वितत्य ह्यसंजासानुपहो तमो आनया तरिष्यन्ति त्यगात् स्वं पदमीश्वरः. त्याने अशा तऱ्हेने इथे हा जो आहे ना, ह्यांची कीर्ती पण कशी आहे, सगळीकडे पसरलेली आहे. म्हणजे आता त्यांच्या चरणचिन्हाचं नुसतं स्मरण जरी केलं, त्यांचं चरणाचं चिन्ह बरं का, चरण पण नाही, तरी आपली सगळी बहिर्मुखता निघून जाईल असे आहेत ते. आणि या कर्मप्रपंचाच्या वर आपल्याला घेऊन जाते. आणि त्यांच्या सेवेने आपण त्यांच्या सेवेमध्ये कधी लागतो हे कळत नाही. आणि अशा अनायासा त्यांनी काय केलं, पृथ्वीवरती आपली सहजतेने, अगदी सहजतेने, चुटकी सरशी आहे ना, काही प्रयत्न नाही करावा लागला, अनायासा झालं है ना. आयास म्हणजे प्रयत्न, अनायास म्हणजे प्रयत्न न करता सहजतेने सहजतेने त्यांच्या कर्तीचा विस्तार त्यांनी केला. मोठ्या मोठ्या कवींनी सुद्धा सुंदर अशा भाषेमध्ये आणि सुंदर अशा शब्दांमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हणे त्यांनी असं विचार केला की मी गेल्यानंतर लोक माझ्या कीर्तीचं गायन करतील, श्रवण करतील, स्मरण करतील आणि या अज्ञानरूपी अंधकारातनं काय होईल, सुगमतेने पार होऊन जातील. आणि म्हणून याच्यानंतर त्यांनी काय केलं, सगळंच पूर्ण सुद्धा सगळ्या ब्राह्मणाच्या शापाचं निमित्त केलं आणि ह्या सगळ्यांचा भार उतरवला पृथ्वीचा आणि स्वतः निघून गेले. तर अशा तऱ्हेने त्यांनी अशी सुंदर आपली कीर्ती सगळीकडे ठेवून ते आपल्या धामाला त्यांनी प्रयाण केलं असं सांगितलं. आता राजोवाच ब्रह्मण्यानां वदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनां विप्रशाप कथम अभूत वृष्णीनां कृष्णचेतसां यन्निमित्तस्य वै शापो यादृशो द्विजसत्तम कथम एकात्मनां भेद एतत् सर्वं वदस्व मे. परीक्षित म्हणायला लागले. परीक्षितांनी विचारलं, भगवन शुकदेवांनी विचारलं, हे भगवन यदुवंशी तर मोठे ब्राह्मण भक्त होते, त्यांची उदारता पण प्रसिद्ध आहे, ते उदार होते, ते नित्य कुलांमधल्या वृद्धांची नित्य निरंतर सेवा करणारे होते, स्वतः भगवान पण होते आणि त्यांचाच आदर्श ठेवून सगळेजण पण सेवा करणारे होते. मग असं असताना सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की सगळ्यांचं चित्त श्रीकृष्णामध्ये लागलेलं होतं. असं असताना देखील त्यांचा ब्राह्मणांच्या प्रती कसा काय अपराध झाला आणि असा कसा अपराध झाला आणि त्या ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला असा प्रश्न परीक्षिताने विचारला. आणि भगवान तर विप्रप्रेमी आहेत, ब्राह्मण भक्त आहे आणि भगवंताचे परमप्रेमी असे विप्रवर, म्हणजे भगवंताचे परमप्रेमी आहेत हे सगळे ब्राह्मण आणि विप्र, त्यांनी पण कसा काय त्यांना शाप दिला है ना. म्हणजे शापाचं कारण काय किंवा त्याचं स्वरूप काय. समस्त यदुवंशांचे आत्मा, स्वामी आणि प्रियतम एकमात्र भगवान श्रीकृष्णच होते आणि त्यांच्यामध्ये फूट कशी काय पडली. आणि दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर ऋषी सुद्धा अद्वैतदर्शी होते, अद्वैताचंच दर्शन करणारे होते, मग त्यांनी भेददृष्टी त्यांच्यामध्ये कशी आली हे तुम्ही मला कृपा करून सांगा. भेददृष्टी आली म्हणजे शाप कसा दिला, भेददृष्टी आल्याशिवाय शाप दिला का. मग शुकदेवजी सांगताय, श्री शुकवाच बिभ्रद्वपुः सकल सुंदर सन्निवेशम कर्माचरं भुवि सुमंगलमाप्त कामः
आस्ताय धाम रममाण उदार कीर्तिः संहर्तुमैच्छत कुलम स्थितकृत्य शेषः. ते म्हणतात आता शुकदेवजी म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी हे शरीर धारण केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या सौंदर्याचा समावेश होता. पण भगवंताचं शरीर आहे आणि ते कोटी कोटी मदन सुद्धा कामदेव सुद्धा त्यांच्यावर मोहित होतो असं त्यांचं आहे. तर म्हणे त्यांनी काय काय केलं, हे शरीर धारण केलं ज्याच्यामध्ये संपूर्ण सुंदर पदार्थांचा सन्निवेश केला. म्हणजे सगळ्यांचा समावेश केला, सन्निवेश केला, निवेश केला जवळ. सन म्हणजे जवळ. आता कसा कसा कुठला कुठला, तर म्हणे जसे डोळे आहे ना, कुणाचे सुंदर आहेत डोळे, तर म्हणे हरणाचे डोळे सुंदर आहे. मृगनयनी रसिक मोहिनी असं ते एक नाट्यपद पण आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीचे डोळे सुंदर कसे असतील ज्यावेळेस मृगासारखे, आणि हरणाचे डोळे असे मोठे मोठे टपोरे असे सुंदर असे असतात आणि काळेभोर आणि खूप छान दिसतात, असे गंभीर असे, म्हणजे खूप सुंदर वाटणारे, डीप असं म्हणतो आपण. आता मग अशा तऱ्हेने असं सुंदर विग्रह, असं सुंदर शरीर भगवंताने धारण केलं होतं. त्यांचे डोळे कसे होते तर मृगनयन होते, सुंदर सुंदर मोठे मोठे टपोरे असे हरिणी सारखे डोळे होते. त्यांचे कांधे म्हणजे खांदे कसे होते तर सिंहस्कंद होते, सिंहासारखे होते. त्यांचे हात कसे होते म्हणे करी सारखे, करीकर. आणि त्यांचे चरण कसे होते कमलांसारखे, कमलासारखे आदि चरण कमल होते. म्हणजे चरण कसे होते पावलं अशा सुंदर अशा कमलांचा त्याच्यात विन्यास असला असं कमळ कसं सुंदर दिसतं तसे होते. आणि पृथ्वीमध्ये ते कसे होते, ते कसे आचरण करत होते तर त्यांचं सगळं कर्माचरण कल्याणकारी होतं. ते पूर्ण काम होते. आणि ते पूर्ण काम असल्यामुळे द्वारकेमध्ये राहूनच ते क्रीडा करत होते. पूर्ण काम म्हणजे त्यांना कुठली इच्छा नाहीये, बाहेरून काही मिळवायचं राहिलं नाही है ना. ते कसे होते म्हणे पूर्ण काम होते, म्हणजे त्यांना काही मिळवणं, हे बघा अपूर्ण म्हणजे काय, मला काहीतरी पाहिजे, इच्छा आहे, हे मिळालं तुम्ही पूर्ण होईल अशी अपूर्णतेची इच्छाच मनुष्यामध्ये असते. पण जे ज्ञानी असतात, आत्मज्ञानी असतात, भगवंत तर पूर्ण काम आहे, त्यांची कुठली इच्छा राहिली नाही आणि पूर्ण काम आहे, त्यांना कसली अपेक्षा पण नाही आणि कुठली इच्छा पण नाही. त्याच्या पलीकडचे प्रभू द्वारकेमध्येच राहायचे, ते द्वारका त्यांचं धाम होतं आणि तिथूनच सगळी क्रीडा करायचे ते. आणि अशा तऱ्हेने त्यांनी आपली उदार कीर्ती, अशी उत्तुंग अशी उदार कीर्ती, यश, ते कीर्ती स्वयं त्यांचा कीर्तीचा आश्रय ते स्वतःच आहे. अशा स्वतःच त्या कीर्ती कोणाच्या आश्रयात राहते, भगवंताच्याच आश्रयात राहते. ही भगवंताची कीर्ती त्यांनी काय केली होती, सगळे भगवंताची कीर्ती दान केली होती, उदार अशी होती. अंतिम समय श्रीहरी अंती काय झालं की श्रीहरींनी काय केलं, आपल्या कुळाचा संहार आणि उपसंहार करायची इच्छा केली. संहर्तुम ऐच्छत कुलम स्थितकृत्य शेष आस्ताय धाम रममाण उदार कीर्ती. त्या रममाण धावत होते कुठल्या धामामध्ये, द्वारका धामामध्ये. आणि त्यांनीच काय केलं की अशा तऱ्हेने कुलाचा संहार करण्याचा आणि ह्या पृथ्वीचं जे शेष कार्य आहे ना, तिथं कृत्य शेष, अशा तऱ्हेने शेष उरलेलं जे कार्य आहे ते माझ्या नंतर काही राहता कामा नये असं म्हणून ते पूर्ण करायचा संकल्प केला होता. कर्माणि पुण्य निवहानी सुमंगलानी गायन जगत मलापहराणि कृत्वा कालात्मना निवसता यदुदेव गेहे पिंडारकम समगमन मुनयो निसृष्टाः. भगवान कृष्णांचे असे सुंदर परम मंगलमय आणि पुण्य प्रापक कर्म त्यांनी केलेले आहे. कर्माणि पुण्य निवहानी सुमंगलानी, त्यांचे कर्म कसे आहेत तर अतिशय पुण्यमय आहेत. भगवंताचे कर्म आहे ते पुण्यमय आहेत, पुण्य मिळवून देणारे आहेत. फक्त त्यांचं कर्माचं स्मरण केल्याने सुद्धा पुण्य प्राप्त होतं आणि सगळे पाप नष्ट होतात. श्रीकृष्ण कसे आहेत म्हणाले की त्यांचे कर्म कसे आहेत तर मंगलमय आहेत, पुण्य मिळवून देणारे, आणि ज्याचं गायन जगत
किल मलापहारिणी कृत्वा, जे कोणी त्यांचे कर्म गातात, हे कर्माचं गायन करतात, कर्माच्या कीर्तीचं गायन करतात त्यांचं, त्याचे सगळे कलिमल, हे म्हणे जगत कलिमल अपहारिणी, अपहराणी, अपहरून नेतात. अपहराणी म्हणजे अपहृत करतात, हिरावून नेतात, नष्ट करतात, असे जे आहेत काय कलिमल, कलीचे जे सगळे मल आहे, दोष आहेत, राग द्वेष काम क्रोध मोह मद मत्सर, हे सगळे मल नष्ट करणार असं त्यांचे काय आहे की कर्मांचं गायन आहे. कर्मांचं गायन कोण करतो, त्याचे सगळे कलिमल नष्ट होऊन जातात. आता भगवान श्रीकृष्ण महाराज उग्रसेनाच्या राजधानी द्वारकापुरी मध्ये होते आणि वसुदेवजींच्या घरी त्यांनी, भगवंत कुठे होते, द्वारकापुरीत होते, वसुदेवाच्या घरी होते, तिथे निवास करत होते आणि यादवांचा संहार करण्यासाठी आता ते कालरूप बनून निवास करत होते. आतापर्यंत आश्रय होते ते, आता कालरूप, नाहीतरी सगळी सृष्टीचा लय कुठे होतो, तर म्हणे ह्या भगवंतामध्ये, प्रलय झाल्यामध्ये पण आपण भगवंतामध्येच राहतो आणि काळ सुद्धा त्याच्यात लय होऊन जातो. काळ काय सगळ्यांना खाऊन गिळून टाकतो. त्यावेळेस त्यांच्यापासून त्यांनी काय केलं, विश्वामित्रोसित कण्वो दुर्वासा भृगुरंगिरा कश्यपो वामदेवो अत्रिः वशिष्ठो नारदादयः क्रीडन्तस्तानुपव्रज वज्र व्रज कुमारा यदुनन्दनाः उपसंगृह्य प्रच्छुः अविनीता विनीतवत. मग त्यांनी काय केलं की तिथे सगळे जे ऋषी राहत होते, विश्वामित्र, असित, वशिष्ठ, नारद, असित, कण्व, दुर्वासा, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, वशिष्ठ, नारद आदी मोठे मोठे ऋषी तिथे द्वारकेमध्ये सतत राहत होते. त्यांचा निरोप घेतला आणि ते कुठे गेलेत की ते पिंडारक क्षेत्रामध्ये निघून गेले. आता भगवंताच्याच प्रेरणेने ते सगळ्या ऋषींनी असं विचार केला की आपण आता तिकडे जाऊया, पिंडारक क्षेत्रामध्ये. त्यावेळेस त्यांना निरोप दिला आणि ते सगळे ऋषी कुठे गेले की पिंडारक क्षेत्र जे द्वारकेच्या जवळ होतं तिथे गेले. मग एक दिवस यदुवंशाचे काही मुलं, कुमार, युवा, तरुण उद्दंड झाले होते ते. आता बघा, ज्यावेळेस सगळी समृद्धी असते, पैसा सगळं असतो, आपल्याला पण बघायला मिळतं समाजामध्ये ज्यांच्याकडे काय आहे म्हणे की खूप पैसा आहे, धन संपत्ती आहे, सगळी सुबत्ता आहे, सत्ता आहे, मोठ्या पदावरती त्याचे आई वडील आहेत, मोठे ऑफिसर आहेत किंवा मोठ्या पदावरती आहेत, त्यांचीच मुलं असे उद्दंडता करतात. आणि कधी कधी मोठ्या आर्मी ऑफिसरचा, मोठ्या पोलीस ऑफिसरचेच मुलं काय होतात, गुन्हा करतात, गुन्हा करून बसतात. कारण त्यांना कसली भीती राहत, ते उद्दंड होतात, त्यांना मद चढतो. आणि मग ते असेच खेळत खेळत गेलेत आणि त्यांनी काय केलं, बनावटी म्हणजे खोटं नम्रतेचा आव आणला, नाटक केलं. ठीक नाही, आपण समाजात बघतो कितीतरी वेळेस खोटी नम्रता दाखवतात, खोटं हास्य. मग आता ह्या त्यांनी काय केलं, नम्रपणे, असं खूप आम्ही नम्र आहे असं. आणि आतमध्ये काय केलं होतं, त्यांनी काय केलं की त्यांच्यामध्ये एक होता, ते शयित्वा स्त्रीवेशै साम जांबवती सुतम एषा पृच्छति ओ विप्रा अंतर्वल्य स्थिते क्षणा प्रष्टु विलज्जती साक्षात प्रभृता मोग दर्शनाः प्रशोष्यन्ति पुत्र कामा किस्वत्संजनयिष्यति. त्यांनी मुद्दामून नाटक करायचं ठरवलं आणि ह्या सगळ्या ऋषी मुनींना फसवायचं ठरवलं. खोटा आवडला की आम्ही किती विनम्र आहे आणि तुम्हाला किती मानतो आणि तुमचा किती आदर करतो, तुम्ही ज्ञानी आहे त्याचा. आणि त्यांनी काय केलं, जांबवती सूत सांब होते, अतिशय सुंदर होते दिसायला. त्यांची अंगकाठी अशी होती की जणू काही त्यांना जर स्त्री वेश घेतला तर ते स्त्रीच दिसतील असे. तर त्यांना स्त्री वेश दिला, ते वेशयित्वा स्त्री वेशही, या सगळ्यांनी काय केलं, त्यांना हे करा, स्त्री सारखं पातळ म्हणजे साडी नेसवली, सगळं केलं आणि गर्भवती स्त्री सारखं काही असे कापड वगैरे बांधले त्यांच्या पोटाला आणि मग गर्भवती स्त्री बनवून त्यांना त्यांच्या समोर नेलं आणि ते पण बाई सारखं चालत वगैरे तिथे नाटक करत गेले आणि स्त्री वेशामध्ये सजवून ते गेले आणि सगळ्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं, हे ब्राह्मणांनो, ही जी आहे ना, ही सुंदर काळ्या म्हणजे काजळ घातलेल्या नेत्रांवाली
आणि ती सुंदरी ही सुंदरी गर्भवती म्हणे आमची सुंदरी. आणि ती आहे ना, तुम्हाला एक गोष्ट विचारू इच्छिते, पण ती लाजते जरा, ती लाजाळू आहे, तिला ती संकोच करते तुम्हाला विचारायला. कारण तुमच्या ज्ञान अगोद आहे आणि अबाध आहे, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्ही असं सांगा, हिला तर मुलगा व्हायचीच फार इच्छा आहे, पण सांगा बरं काय होईल. आता तिचा प्रसव काळ जवळ आलाय. आता मग तुम्ही सांगा, हिला मुलगा होईल का? तिला मुलाची इच्छा आहे, काय होईल सांगा. आणि असं सांगायचं नाही का, काय होईल ते. आणि मग परीक्षिता एवं प्रलब्ध्वा मुनयस्ता मुनयस्ता अनुचु कुपिता नृप जनिष्यन्ति मंदा मुसलम कुलनाशनम. आणि ते सगळे जे होते ऋषी, ते कसे होते? सर्वज्ञ होते, खरंच सर्वज्ञ होते. आणि त्यांच्या लगेच लक्षात आला हा प्रकार. आणि त्यांनी बघितलं की हे आपला उपवास करतायत, आपली थट्टा करण्यासाठी खोटं खोटं त्यांनी असं केलेलं आहे. आणि त्यांनी बघता बरोबर त्यांना ओळखलं. आणि बघा आता, जे ब्राह्मणांचा आदर करणारे होते, ते ब्राह्मणांचा उपहास करायचा प्रयत्न करतात, हेळण हेळण करायचा प्रयत्न करतात मुद्दामून. मुद्दामून. कारण काय काय म्हणजे कसं असतं माहितीये का, की हे उच्छृंखलपणा, मद होणं म्हणतात त्याला, उन्मत्त होणं, उद्दंड होणं म्हणतात. उद्दंडतेचं लक्षण काय? की बघा बघा, आता आपण बघू ह्यांना कसं ना, ते बोलतील त्यांच्याप्रमाणे हे करायचं, मुद्दामून तसं नाटक करायचं, ही उद्दंडता आहे. भगवंतांनी सगळं दिलंय, त्याची उद्दंडता आहे, पण त्याचा दंड असा मिळतो बरं का, नाशाचा. म्हणून कधीही मनुष्याने उद्दंड वाचू नये. म्हणून उतू नये मातू नये असं प्रत्येक त्या कथेमध्ये असायचं ना, उतू नये मातू नये. उठतात, माततात, आणि हे मातलेत, कारण त्यांनी ब्राह्मणांचाच उपहास केला. ब्राह्मणांवरतीच त्यांनी काय केलं, मुद्दामून त्यांना त्यांच्या समोर समोर जाऊन बघा किती आदर करतोय, आणि त्यांना वाटलं यांना कळणारच नाही. असं खूपदा होतं, ते एखादा शब्द बोललेला ते तसंच म्हणणार मुद्दामून, त्याच्यावरती सगळेजण विचारणार, मुद्दामून तसं दाखवणार, आम्ही बघा किती करतो असं तसं. मुद्दामून त्यांना म्हणजे प्रोव्होक करतात ते लोक. ही जी उद्दंडता आहे, आणि त्या उद्दंडतेनेच सगळ्यांचा कुळांचा नाश होत असतो. म्हणून उद्दंडता कधी करता कामा नये. आणि ही जी आहे ना, भगवंतांनी बघितलं होतं, सगळं मिळालं ना मनुष्याला की मग असं करतो. तुम्ही बघा, ज्याला काहीच नाही, ज्याच्याकडे काही नाही, तो उद्दंड करत नाही, तो विनम्रतेने जातो, तो करत नाही तसं. त्याला चूक नसली तरी तो क्षमा माग. हा, आता इथे तर ह्यांनी मोठाच अपमान केला स्वामी ह्यांचा. हा अपमान आहे, हा वाटत नाही त्यांना, पण ते खेळता खेळता केलं त्यांनी, वापरलंच नाही बुद्धी. आणि हे भगवंताची प्रेरणा आहे त्याच्या पाठीमागे. मग अशा तऱ्हेने इथे ते म्हणाले तुम्ही सांगा. तर त्या परीक्षिता त्याप्रमाणे ह्या कुमारांनी केलेलं बघितलं, आणि त्या ऋषी मुनींनी जाणलं, ते त्रिकालदर्शी होते. त्यांनी ते म्हटले की आम्हाला धोका देऊ इच्छितात, आमचाच उपहास करतात. आणि त्यांनी काय केलं, त्यांना अतिशय क्रोध आला. आणि क्रोधामध्ये त्यांनी सांगितलं, मूर्खांनो जा, त्याच्यामध्ये असं एक मुसळ, तिला एक मुसळ होईल, आणि ते मुसळ तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करणार आहोत. असं झाल्यानंतर ते सगळेजण एकदम गंभीर होऊन गेले, फजील झाले, त्यांना पश्चाताप व्हायला लागला. तच्छ्रुत्वा ते अतिसंत्रस्ता विमुच्य सह सोदरम सांबस्य ददृशुस्तस्मिन् मुसलम खल्वयस्मयन् किं कृतं मंदभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः इति विह्वलता गेहाना आदाय मुसलम ययुः. आणि असं म्हटल्याबरोबर मुनींचं वचन ते सरळ खरं होणारच. आणि त्यांनी असं म्हटलं, अरे मूर्खांनो म्हणे, जा, त्याला मुसळ होईल म्हणे, आणि तुमचा कुळाचा नाश करणार होईल. मुनींच्या मुखातनं असं ऐकल्यानंतर ते जे सगळे मुलं होते ते खूप घाबरले. ते लगेचच्या लगेच त्यांनी काय केलं, आणि सांबाचे सगळे कपडे काढून फेकले. त्यांनी जे बांधलेले कपडे होते ते पण पाहिलं, तर खरंच त्याच्यामध्ये मुसळ होतं, एक लोखंडाचं मोठं मुसळ होतं. आणि ते आता ते पश्चाताप करायला लागले, म्हणजे किती अभागा होता पण. आणि खरं चांगल्या प्रकारे नमस्कार केला असता, गेले असते विनम्रतेने खऱ्या, तर असं झालं नसतं. ह्यालाच म्हणतात उद्दंडता. आणि मग शाप. आणि असं नका समजू, आपण तसं उद्दंड वागलो तर आपल्याला मिळणार नाही, मिळतो. भगवंत आहे. आणि म्हणूनच कुठल्याही उगीच चांगल्या व्यक्तींना उगीच तर उडवून किंवा हे करणं, असं करणं बरोबर नसतं बरं का. म्हणून कधीही संतांना किंवा जे काही कोणी चांगले लोक असतात, जे सज्जन असतात, जे परोपकार करणारे असतात, त्यांना कधीही दुखवू नये कधी पण, म्हणून म्हणतात बरं का. आता इथे म्हणजे आम्ही फार अभागे आहोत. भगवान, आम्ही काय केलं,
आम्ही स्वतःच खूप मोठा अनर्थ केला. आता आम्ही काय करू शकतो? आता आपण काय करायचं? खूप मोठा अनर्थ केला. आम्ही कसे आहोत? खूप अभागे आहोत. असंच होतं. त्या उद्दंडतेपायी किती गुन्हे होतात. मोठमोठ्या ऑफिसर्सचे आणि मोठमोठ्या श्रीमंत अशा लोकांचे जे काही पदावरती आहेत, अशा लोकांची मुलं जातात पार्ट्यांना करायला, हे करायला, ते करायला. आहेत आमच्या इथं पण भरपूर असे स्पॉट आहेत. भरपूर ठिकाणी असतात असे. तिथे जातात आणि मग काहीतरी ते मागतात तिथे बिचारा तो काम करणं तिथे करणारा अगदी विनम्रतेनेच सगळं देत असतो. ते असे एकतर नशा केलेले असतात आणि ते मग काय म्हणतात दे, नाही दिलं तर बघून मग मारून टाकतात कधी कधी. त्यांना राग येतो, गोळीच उडवतील, नाही तर काहीतरी करतील, नाही तर मग त्याच्यावरती अत्याचार करतात नको ते. हे ना माणसंच माणसांवर असं होतात कितीतरी घटना आपण ऐकतो. आणि मग अशा तऱ्हेने मग नंतर ते सापडले जातात. मग काय होतं त्यांना काय वाटतं अरे वा आपल्याकडे सत्ता आहे काहीच होऊ शकत नाही. सगळे आमचं ऐकतील, सगळं काही होणार नाही, बघा आम्ही कसं करतो. तसंच झालं होतं, भगवंताच्या आश्रित आहे ना आम्ही, मग विसरून जातात ते सगळं. अशा तऱ्हेने सांबाचं पोट उघडून बघितल्यानंतर ते मुसळ निघाल्यानंतर ते पश्चाताप करायला लागले. काय अनर्थ केला नंतर पश्चाताप होतो त्यांच्यावर. आणि त्यांना वाटतं आम्हाला शिक्षा होणारच नाही. पण किती पण लपवलं, कितीही कायदा म्हणजे सत्तेचा वापर केला तरी सुद्धा कधी कधी दंड होतोच होतो. प्रकृती है ना ती दंड देते. आणि मग असा काय अनर्थ केला आम्ही. आणि मग ते लोक पश्चाताप घाबरले खूप. ते मुसळ घेतलं आणि त्यांच्या निवासस्थानी गेले. ते कुठे आले होते तेव्हा त्या पिंडारा क्षेत्रामध्ये आले होते खेळत खेळत. सहज असं क्रीडा विहार करत करत. मग आता इकडे तिकडे जातात ना हे सगळे जण इकडे तिकडे जातात. इकडे तिकडे काय करतात गाड्या विड्या असतात, सगळे सत्ता असते कुठे सगळीकडे सगळं मिळतं म्हणून जातात आणि मग असे गुन्हे होतात. मग तसंच झालं बघा. आणि मग ते मग आधी त्यांचं ते अतिशय घाबरले होते. त्यांचे चेहरे फिके पडले होते, सुकले होते, जणू काही कोमेजलेच होते. ते मोठ्या सभेमध्ये गेले जिथे सगळे यादव बसले होते. उग्रसेनाला त्यांनी ते मुसळ घेत दाखवलं. उग्रसेनांनी सगळी घटना ऐकवली. आणि राजन ज्यावेळेस सगळे लोक ब्राह्मणांनी सगळ्या लोकांनी ऐकलं की ब्राह्मणांनी शाप दिलाय, तरी सुद्धा म्हणे आपल्या स्वतःच्या डोळ्यातलं मुसळानं त्यांनी बघितलं नाही. ते सगळेचे सगळे द्वारकावासी विस्मित तर झाले, आश्चर्यचकित झाले आणि भयभीत पण झाले की शाप दिलाय आणि मुसळ झालं. आणि स्वतःच्या डोळ्यांनी ते मुसळ बघितलं त्यांनी आणि ते काय झाले खूप भयभीत झाले. आणि मग त्यांनी काय केलं की ब्राह्मणांचा शाप कधी खोटा होत नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी काय केलं, यदुराज युग्रसेनाने त्या मुसळाचं चूर्ण करायला लावलं त्यांना. सगळं चूर्ण केलं आणि ते चूर्ण काय केलं पूर्ण चुरा करून समुद्रात टाकून दिलं. पण तरी सुद्धा एक तुकडा मात्र राहिला. पूर्ण चूर्ण होईच ना, शेवटी एक तुकडा राहिलाच. किती पण हे केलं तरी चूर्ण होईच ना त्याचं. मग तो तुकडा होता तो पण समुद्रात फेकून दिला होता. आणि ह्याच्या संबंधी असं सांगतात की आता ह्याच्याबद्दल कृष्णाला सांगितलं पण नाही, त्यांचा सल्ला पण घेतला नाही. आतापर्यंत कुठलीही गोष्ट कृष्णाच्या सल्ल्यानेच होत होती, पण आता घेतली नाही त्यांनी, गुपचूप केलं सगळं. आणि मग काय झालं परीक्षिता तिथे म्हणे कश्चिन मत्स्यो अग्रसितलोहम चूर्णानि तरलैस्ततः उह्यमानानि वेलायाम लग्नान्यासन किलैरकाः मत्स्यो गृहीतो मत्स्यर जालेर्नाने सहार्णवे तस्य उदरगतम लोहम नशल्ये लुब्धको अकरोत. आणि ते ना हे जे समुद्रात चुरा फेकून दिला होता त्यांनी, त्या लोखंडाचा तुकडा आहे ना तो पण फेकून दिला. तो लोखंडाचा तुकडा कोणी एका माश्याने गिळला. आणि म्हणे ते जे सगळं लोखंडाचा चुरा फेकला होता तो पण काय झालं की समुद्राच्या लाटा तरंग काय होतात आत जातात बाहेर येतात, तर त्या तरंगांबरोबर किनाऱ्यावरतीच येऊन तो राहिला. तो चुरा आतमध्ये गेलाच नाही समुद्राच्या. आणि मग तिथे काही दिवसांनी एक प्रकारचं गवत उगवलं, त्याच्यामध्ये एकही गाठ नसलेलं असं सरळ सरळ गवत उगवलं. आणि तिथे हे जे तुकडा होता ते माशाने गिळला होता. त्याच माशाला पकडलं मच्छीमारांनी आणि त्या कोळ्यांनी. आणि त्या माश्याला पकडल्यानंतर एका माश्याच्या पोटामध्ये तो तुकडा निघाला. तो तुकडा त्या कोळ्याने काय केलं, एका लोहाराला दिला. आणि त्या लोहाराने तो त्याचा बाण बनवला, त्या बाणाचं पात बनवलं. आणि ते बाण एका जरा नावाच्या व्याधाने म्हणजे पारध्याने
शिकारी जो, त्याने घेतलं आणि आपल्या बाणाला लावलं. आणि असं म्हणतात की भगवान ज्ञात सर्वार्थम ईश्वरोपि तदन्यथा कर्तुम नैच्छद विप्रशापम कालरूपी अन्वमोदत. आणि भगवंत सगळं काही जाणत होते, या शापाला ते उलटू शकत होते, पण ह्यांनी पण कोणी त्यांचा सल्ला घेतला नाही आणि त्यांनी पण काहीच म्हटलं नाही. भगवंतांना माहिती होतं आणि भगवंतांनीच तर निमित्त त्यांना प्रेरित केलं होतं तसं. आणि त्यांनी असं करणं उचित पण समजलं नाही. काल रूप धारण केलेले प्रभू ब्राह्मणाच्या शापाला त्यांनी काय केलं, अनुमोदन केलं. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादश स्कंदे प्रथमोऽध्यायः अथ द्वितीयोऽध्यायः. आता बघा वसुदेवजी इथे नारद मुनी नेहमीच यायचे बरं का. आता इथे सुंदर असा संवाद आहे. वसुदेवांनी त्यांना नारदजी आल्यावरती एक प्रश्न विचारला आणि त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. इथे 9 मुनीश्वर संवादांचं वर्णन ह्या दुसऱ्या अध्यायात केलेलं आहे. श्री शुक उवाच गोविंद भुजगुप्तायां द्वारवत्यां कुरुद्वः आवासीन् नारदो अभीक्ष्णं कृष्णोपासनलालसः कोनु इंद्रियवान मुकुंद चरणाम्बुजं न भजेत सर्वतो मृत्युः उपास्यम् अमरोत्तम तमैः तमेकदा तु देवर्षिं वसुदेवो गृहागतम् अर्चितं सुखमासीनम् अभिवाद्ये अब्रवीत. म्हणजे अशा तऱ्हेने शुकदेवजी म्हणतात, हे कुरुनंदन, देवर्षी नारदांच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या सन्निधी म्हणजे जवळ राहण्याची मोठी इच्छा असायची आणि खूप लालसा होती त्यांना. कुठली इच्छा होती तर भगवंताच्या जवळ राहायचे. आणि ते तर नारायणाचेच भक्त होते. नारायण नेहमी वैकुंठात राहायचे. ते सगळ्या त्रिलोकामध्ये भ्रमण करायचे नारायण नारायण म्हणत. आणि म्हणूनच ते ही जी नगरी होती द्वारका, ती भगवंताच्या कशी होती, भुजगुप्ताय म्हणजे काय, की ज्या बाहुबलाने भगवंताच्या बाहूने सुरक्षित अशी ही नगरी होती द्वारका नगरी. आणि तिथे कुणाचाही शाप वगैरे लागू शकत नव्हता. दक्ष आदीच्या शापाचं सुद्धा भय तिथं नव्हतं. आणि म्हणून नेहमी नेहमी ते तिथे येत होते आणि नेहमी नेहमी त्यांना निरोप दिल्यानंतर परत परत ते तिथे येत होते. कोण, नारद मुनी. आणि हे राजन, असा कोण प्राणी आहे जे इंद्रियांनी, ज्यांना, असा कोण प्राणी आहे ज्याला इंद्रिया तर प्राप्त आहेत आणि भगवान म्हणजे ब्रह्माजी वगैरे सगळे जे देवता ज्यांच्या चरण कमलांचं वंदन करतात, ज्यांच्या चरण कमलांचं काय करतात, नेहमी पूजन करतात, सेवन करतात, ज्यांचं मंगलमय ध्वनी ऐकतात आणि ते ऐकू इच्छितात, असा कोण प्राणी आहे बरं, तो ते सोडेल. आणि सगळे प्राणी तर मृत्यूनेच घेरलेले आहेत. मृत्यू, त्यांच्या पाठीमागे मृत्यूचं नेहमी भय असतं. म्हणून म्हणे मोठे मोठे देवता सुद्धा ज्याची उपासना करतात, ज्यांच्या चरण कमलांची दिव्य गंध, मधुर मकरंद रस, अलौकिक रूप माधुरी, सुकुमार स्पर्श, मंगलमय ध्वनीचं सेवन करू इच्छिणार नाही, असा कोण बरं प्राणी असेल इथे. नाही, कोणीच प्राणी नाही, त्रिलोकात कोणी असा प्राणी नाहीये. आणि म्हणून नारद मुनी सतत तिथे यायचे. एक दिवस असं झालं की देवर्षी नारद वसुदेवांच्या इथे गेलेत. ते द्वारकेत गेले आणि वसुदेवांच्या घरी गेले. वसुदेवांनी त्यांचं अभिवादन केलं, नमस्कार केला त्यांना आरामाने, म्हणजे त्यांची पूजा केली, स्वागत केलं. ते आरामाने बसल्यानंतर विधीपूर्वक पूजा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी परत प्रणाम केला. आणि मग काय केलं बघा, प्रणाम केल्यानंतर वसुदेव काय म्हणतात, वसुदेव उवाच भगवन् भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनां कृपणानां यथा पित्रो उत्तम श्लोक वर्तमनां भूतानां देवचरितं दुःखाय च सुखायैव हि साधूनां त्वादृश्याम् अच्युतात्मनां भजन्ति ये यथा देवान् देवापि तथैव तान् छायेव कर्म सचिवाः साधवो दीनवत्सलाः.
हम्म. मग वसुदेव म्हणतात की संसारामध्ये ह्या संसारामध्ये माता पित्यांचं आगमन हे मुलांना काय करणार असतं, सुख देणार असतं. त्याचप्रमाणे भगवंताच्या पथावरती अग्रेसर करणार, भगवंताच्या पथदर्शन करणार, दर्शवणार, त्याच्यावरती आपली वाटचाल सुरू करणार अशा साधू संतांचं पण पदार्पण म्हणजे दीन दुःख्यांसाठी मोठं सुखकारक असतं, मंगलकारक असतं. परंतु भगवान तुम्ही तर स्वतः भगवतमय आहात, भगवत स्वरूप आहात. तुमचं चालणं फिरणं हे सगळ्या प्राण्यांचा कल्याणासाठीच असतं. देवतांचं चरित्र पण कधी कधी प्राण्यांच्या दुःखाचा हेतू बनू शकतं, तर कधी कधी सुखाचा पण हेतू बनतं. पण तुमच्यासारखे जे भगवत प्रेमी पुरुष आहेत ना, त्यांचं हृदय नेहमीच प्राण जीवन सगळं काही त्यांचं भगवन्मय झालेलं आहे. असं त्यांची प्रत्येक कार्य, प्रत्येक चेष्टा म्हणजे प्रत्येक क्रिया, प्रत्येक गोष्ट प्राण्यांच्या सगळ्यांच्या कल्याणासाठीच होत असते. जे लोक देवतांचं ज्या प्रकारे भजन करतात, देवतांच्या जसं जसं भजन करतात, त्या त्या रीतीने ते फळ त्यांना त्यांना मिळतं. आणि म्हणून देवता कर्माचे मंत्री आहेत, त्यांच्या आधीन फळ आहे. पण सत्पुरुष कसे आहेत म्हणे, दीनवत्सल आहे. म्हणे छायेव कर्म सचिवाहा साधवो दीनवत्सलाहा. देवता कशा आहेत म्हणजे सावली समान आहे परमेश्वराची, आणि त्या काय करतात ते फळ देतात. आणि म्हणजे पण देवता त्यांचे मंत्री आहेत, पण भक्तवत्सल असे जे संत पुरुष आहे ना, सत्पुरुष आहे ना, ते दीनवत्सल आहे. ते काय करतात की जो सांसारिक संपत्ती किंवा साधनांनी पण हीन आहे, त्याला सुद्धा आपलंसं करून टाकतात. देवतांसाठी पण प्रयत्न करावे लागतात, खूपशे तप वगैरे यज्ञ, त्याच्यानंतर त्या प्रसन्न होतात. पण साधू संत तसे नाही. त्यांना जरी दिसलं हीन दीन, तरी सुद्धा ते स्वतःहून अहेतुक कृपा करतात. आणि हे जे आहेत ना म्हणे, भजंती यथा देवान देवा अपि तथैव तान छायेव कर्म सचिवा. कर्माचे मंत्री, कर्माचे सचिव, कर्माचं फळ देणार आहेत ते. म्हणून असाच अर्थाचा श्लोक आहे गीतेमध्ये पण, यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धया अर्चितुम इच्छति तस्य तस्याचलाम श्रद्धाम अर्चितुम इच्छति. म्हणजे जसं जसं श्रद्धेने जसं जसं ते पूजन करतात, तसं 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 मी त्यांना फळ देतो. तशी 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 ते अर्चना करतात. आणि जसे जसे अर्चना करतात, ज्या ज्या भावाने अर्चना करतात, यो यो भाव ज्या ज्या भावाने अर्चना करतात, तो तो भाव मी त्यांना देतो, तो ते फळ मी त्यांना देतो. असं गीतेत पण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय. आता इथे पण म्हणत आहे की तम ब्रह्मस्तथापि पृच्छामो धर्मान् भागवतांस्तव या या यान् श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते सर्वतो भयात् अहं किल पुरानन्तं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् अपूजयन् मोक्षाय मोहितो देवमायया यथा विचित्र व्यसनात् भवद्भिर्विश्वतो भयात् मुच्चेम ह्यंजस्यैवाध्या तथा नश्यादि सुव्रत. मग ते म्हणत आहेत की असे तुम्ही संत आहात की ते अहेतुक कृपा करतात, आणि ज्याचं काही नसतं, साधन नसतं, संपत्ती नसते, साधनाहीन आहेत, त्यांच्यावरती पण तुम्ही काय करतात, त्यांना सुद्धा आपलंसं करतात. हे ब्रह्मन, तुम्ही खर तर तुमच्या शुभ आगमनाने आणि तुमच्या दर्शनानेच आम्ही कृतकृत्य झालो आहेत. तरी सुद्धा तुम्ही त्या जे धर्म आहेत, जे साधना संबंधित धर्मांच्या बद्दल मी प्रश्न करतो, की ज्यांचं मनुष्याने श्रवण केलं, नुसतं श्रद्धेने ऐकलं, तरी सुद्धा त्यांची सगळ्या भयांपासून या संसारात मुक्ती होते. आधीच्या जन्मामध्ये म्हणजे पूर्वजन्मामध्ये अहम किलम पुरानंतम प्रजार्थो भुवि मुक्तिदम अपूजयन्न मोक्षाय मोहितो देवमाया. मी आधी पूर्वजन्मामध्ये मुक्ती देणाऱ्या भगवंताची आराधना केली, पण मला मुक्ती मिळाली नाही, कारण मी आराधना करण्याचा उद्देश असा होता की भगवंत मला पुत्र रूपात प्राप्त होईल. मी देवमायेने मोहित झालो होतो. भगवंताची लीला अशी मुग्ध करणारी आहे. हे सुव्रत म्हणजे चांगल्या व्रत धारण करणारे, तुम्ही मला असा उपदेश का द्या की ज्यामुळे मी ह्या जन्म मृत्यू रूपी भय देणाऱ्या ह्या संसारातनं ज्याच्यामध्ये दुःखच
सुखाचं रूप घेऊन येतं, पण ते असतं दुःख. विचित्र खूप सुख असतं, मोहक रूप धारण करतं आणि नेहमी आपल्या समोर येत असतं, पण त्याचा परिणाम मात्र दुःख होत असतो. ह्या दुःखातनं मी अनायास काही न करता सहजतेने पार होऊ शकेल, या भवसागराला मी पार करून जाऊ शकेल, असा धर्माचा मला उपदेश करा. धर्मान भागवतांस्तव ब्रह्मन तथापि पृच्छाम. मी तुम्हाला विचारतो. अशा तऱ्हेने वसुदेवांनी त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा नंतर शुकदेव म्हणताय, श्री शुकवाच राजन्नेवं कृत प्रश्नो वसुदेवेन धीमता प्रीतस्तमाह देवर्षीर हरे संस्मारितो गुणैः. शुकदेवजी म्हणतात, राजन बुद्धिमान वसुदेवांनी भगवंताचे स्वरूप गुण यांचं श्रवण करण्याच्या अभिप्रायाने हा प्रश्न विचारला होता. देवर्षी नारदांनी त्यांचा हा प्रश्न ऐकला आणि भगवंताच्या अचिंत्य अनंत अशा कल्याणमय गुणांचं त्यांना स्मरण झालं आणि ते त्याच्याशी तन्मय झालेत आणि प्रेम आणि आनंदामध्ये भरून गेलेत. आणि मग ते वसुदेवांना म्हणाले, काय म्हणाले आता आपण उद्या बघू, तरी पहिला प्रश्न मी म्हणजे एक श्लोक वाचू. नारद उवाच सम्यगे तद्व्यवसितं भवता सात्वतर्षभ यत्पृच्छसे भागवतान् धर्मास्त्वं विश्वभावनान् श्रुतो अनुपाठितो ध्यात आदृतो वा अनुमोदितः सत्य पुनाति सद्धर्मो देव विश्वद्रुहोऽपि. म्हणजे आता काय यदुवंशी काय प्रश्न विचारला नारदांना प्रश्न विचारला की मला असा धर्म सांगा की या भवसागरातल्या दुःखातनं आम्ही पार जाऊ शकू, जन्म मृत्यूरूपी ह्या संसाराला पार करू शकू. आणि मग नारदांना अतिशय भगवंताचं अशा कल्याणमय गुणांचं स्मरण झालं आणि ते त्याच्यात तन्मय झाले. आणि मग नारद उत्तर द्यायला लागले, यदुवंशी शिरोमणी, तुमचा प्रश्न अतिशय सुंदर आहे, कारण तुम्ही हा भागवत धर्म संबंधी प्रश्न विचारला आहे आणि सगळ्या विश्वाला जीवनदान देणारा, पवित्र करणारा हा प्रश्न आहे, असं त्यांनी त्या प्रश्नाची प्रशंसा केली. आणि मग त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. आपण आता उद्या त्याचं उत्तर बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.